तर आज आहे मित्रांनो उपवास स्पेशल साबुदाणा वडा। तर चला बनवूया। इथे मी साबुदाणा घेतला, याला धुवून चांगल्या प्रकारे रात्रभर भिजत ठेवलेला आहे। पाणी याच्यात ठेवायचं नाही, थोडंसंच पाणी ठेवायचं आहे, बाकी रात्रभर भिजत ठेवलं। आता इथे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेऊया। तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर आणि जिरे टाकले आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केले। हा उपवासासाठी ठेचा रेडी आहे मित्रांनो। आता आपण रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेऊया, त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे ॲड करूया। आता हे बटाटे पूर्ण मॅश करायचे, जी आपण ठेचा बनवला हिरव्या मिरच्या तो ॲड करायचा आहे, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि आता याला सगळं चांगल्या प्रकारे ॲड करून घ्यायचं, मिक्स करायचं। त्याच्यानंतर आता याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करा आणि आता याला चांगल्या प्रकारे मळून घ्या। आता हे मळल्यावर तुम्हाला जशा पद्धतीत पाहिजे तसे गोळे तयार करा, कटलेटसारखे गोल चपटे जसे पाहिजे। आता इथे चांगलं तेल गरम करून घेतले, त्याच्यानंतर तेलामध्ये हे सोडून घ्यायचे। आता एका साईडने भाजल्यानंतर मंद आच करायची आणि आता मंद आचेवर ह्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे, कुरकुरीत मस्तपैकी आपले साबुदाणा वडे रेडी आहे। झटपटीत असे साबुदाणा वडे जरूर तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते। तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओ बरोबर, बाय।